अजून काय ठेवायचंय? पॉकेट वगैरे. मराठ मोळी साधी बोळी पाहिजे बायको नखरे वाली. धम्मगिरीला म्यानमार गेट. हा बघा, हा म्यानमार गेट आहे. कुठे आलो असेल आपण खायला? मटन. हे बघा, कॉम्प्लिमेंटरी टेस्टसाठी आहे ना खिमा आणि सुकट भेटली होती आम्हाला. सुकट पण छान आहे. आता खिमा पण आहे ना ट्राय करेल. चला, आपल्याला मस्त शेफ भेटलेले आहेत. हा, म्हणजे जादूगार हे खरं म्हटलं तर ह्या सगळ्या पूर्ण वैभवाचे. थँक्यू. नमस्कार मंडळींनो. कशा करतोस आदित्य? सानिध्य, तयार झालास तू बॅग घेऊन? हा, हे काय? आणि आमच्याकडे आज सकाळी सर्वात लवकर उठले सायली. पण लवकर उठू नये, तयारी करता करता 10 वाजले. ट्रिपसाठी चाललो आहे नाशिकला आणि नाशिकच्या आजूबाजूला जवळपास. ओके, झालंय ना सगळे आवरून? येस. आणि सानिध्य अटॅच झालाय बॅग सोबत. ओके, नवीन सगळ्या वस्तूंसोबत सानिध्य अटॅच होतो. हा, नवीनच आहे ही बॅग. पहिल्यांदाच वापरायला घेतलंय. ओके, ना तुला कंपनीतनं भेटले ही बॅग. मम्माची आहे, तिला कंपनीतनं गिफ्ट भेटली. तू माझी वॉटर बॉटल पण तोडली ना, मला गिफ्ट मिळालेली. आता मी मम्माला दुसरी बॉटल घेणार. हा, मम्माला मोठी बॉटल घेणार. कशी तोडलीस माझी वॉटर बॉटल? ते तुला ऐकायचं आहे ना, पप्पांनी तोडली. पप्पांनी नाही तोडली ऍक्च्युली, सानिध्याने ते लावलं होतं अशा पद्धतीने. ओके, मी ते जोर लावून खोलायला गेलो आणि ते तुटलं झाकण. पण तिला ऐकायचं होतं की पप्पांनी तोडली असं. हा तोडे. ते तुझा डाव कळाला मला. हा, प्राईज होता पण तो डाव असं थोडी नाही. एव्हा सानिध्य पडशील घाण आहे. लहान मुलं असेच करतात. अजून काय ठेवायचंय? पॉकेट वगैरे. मी कालच ना गाडी चार्ज केली होती आणि हा, गाडी कालच चार्ज झालेली. भेटतो आज आपली गाडी 4000 किलोमीटर होईल. खूप कमी चालते सध्या, कारण ऑफिसमुळे वेळच नाही भेटत. दोघंही बिझी झाले फक्त, आणि सानिध्य पण बिझी झाला आणि कमी झाला. ते तर होणारच होता स्कूलमुळे. आता सर्दी सुरू झाली नाही. अजून आपल्याला पुढचा पण आहे ट्रिप. चला, रेडी स्टडी गो. ओके, गो. हे कारचं दाबणार आहे. हा, आयफोन लावायचं इकडं. आयफोन लावू इकडे? एवढ्या पोरांना लगेच आजकाल कळतं आयफोन लावायचा आहे. मला ना आयफोन लावा, हे लावा, ते लावा. आयफोन काय असतो ते पण कळायला लागलं. चला, गेटच्या बाहेर आता निघूया. आपण ते तुला लावू ना. हा, ते टार्गेट जो होता ना, आपल्या पुढेच होती डिफेंडर गाडी. गेली आता ती बघा, समोरच आहे. हॅलो, बघा मुंबईची पहिली ट्रॅफिक. आणि इकडे ॲक्च्युली ना इथं गिफ्ट होतं, तर सानिध्याचं लक्ष तिकडंच आहे. ॲक्च्युली काय झालं, ठाण्याजवळ आहे ना काम चालू आहे. तिकडं एक साईडचा रोड पूर्ण खोदला, त्याच्यामुळे आता हा रेड 5 मिनिटाचा ट्रॅफिक सुरू झाला. जे साहजिक आहे, मुंबईत असतोच ट्रॅफिक. ओके, मुंबईमध्ये ट्रॅफिक नसेल तर डाऊट येईल रे. ट्रॅफिक कसा नाही.
गाणी मराठ मोळी साधी बोळी पाहिजे बाय कोण नखरेवाली मराठ मोळी थोडीशी साधी बोळी आणि पाहिजे नखरेवाली. आणि सानिध्य आमचा झोपला. सांगू का ना स्टॉपचा? त्याला जर बाहेर पडलात ना तर हे बघा ही अशी हालत आहे. अरे कधीही बाहेर पडलं तरी खूप हालत आहे मुंबईमध्ये. असे तुम्हाला वर्क हे ट्रॅफिक भेटणार आणि त्याच्यात हे असे ट्रक मध्ये बंद पडलेले भेटणार. काय काय हे बघ काय ट्रॅफिक आहे. हे बघा इथे ट्रक बाजूला, इथे ट्रक इथे ट्रक, छोट्या छोट्या गाड्या अशा मधून मधून आपल्या निघतात. मुंबईमध्ये सर्वात जास्त गर्दी झालेली आहे. त्याची फार हॅलो मित्रांनो, ते बघा ना छोटीशी बस आहे. नाही ऍक्च्युली SML कंपनीची भेटते पण मस्त वाटते ना छोटीशी बस. स्मॉल फॅमिलीच्या हिशोबाने वगैरे मस्त किती जाता लोकं येते. बसू शकतात त्याच्यात? काय माहिती किती बसू शकतात पण 9-10 सीटर असेल. बसतात लोक. पुढे गेली आता नाही दिसत आहे पण मस्त वाटली. आपल्याला पण अशा मधून मधून मार्ग काढत जावं लागणार आहे असं आहे. पर्याय नाही. हो. आपल्याला आलंय आमणी ते समृद्धी. आपला 1.5 तास आहे पोचायला. हो ना 76 किलोमीटर. एकदा समृद्धीला लागलो ना मग आपल्याला काय टेन्शन आपण नाही. 10:30 नाही 10:15 निघालो ना. हॅलो, समृद्धी महामार्गावरती पुन्हा एंट्री मारतोय. इथून आपल्याला म्यानमार गेटला जायचं आहे इगतपुरीला, जे आहे 87 किलोमीटर. Yes. है ना सानिध्य? आणि सानिध्य हळूहळू तुझा का मूड ऑफ होत चाललाय. पहिल्या रोड ट्रिपला किती मजा करायचं, अशी मजा मजा करत आता जायचं. आपल्याला व्हेकल चेंज करायची पुन्हा वेळ आली वाटतं सानिध्यासाठी. है ना सानू? हे बघा ही बस दाखवत होतो. मस्त वाटते ना छोटीशी बस, अशी मिनी बस सारखी वाटते. आणि एक छोटीशी फॅमिली असेल ना ते पण मस्त एकदम आरामात जाऊ शकते. चला जास्त जागा आता आपला तर टोल नाहीये. ओके चल एन्जॉय करूया समृद्धी. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे ट्रॅफिक मधून बाहेर आलो. Yes. ऑलमोस्ट बापरे. 2 तास लागले इथपर्यंत पोचायला. विदिन मुंबई 2 hours. हा म्हणजे 2 तास पकडूच एवढा लागला वेळ. चला जस्ट टोल गेला. आता आपल्यासाठी टोल हा फ्री आहे. ओके. आणि इकडे नेहमी पोलीसवाले असतात तर सांभाळून राहा, सीट बेल्ट लावत जावा. इकडे हे बघा आता आपल्याला बोलतात ते. नाही आपल्याला नाही. बळच कशाला बोलतोयस? मी बघ अरे त्यांनी पहिला असं केलं ना साईडला पोलीसवाल्यांनी. पाठीला केलं? हा नाही असं केलं साईडला. तर मग मी थोडीशे केले, मग आपल्याला नाही केलं त्यांनी. मग आपल्या मागची गाडी होती ना तिला केलेला. पण सपोज आपण जर पळवली अशा वेळी बरोबर, आणि मग त्यांना असं वाटेल फोटो काढतील आणि उगाच चार्ज मारतील कसला पण. मग त्याच्यापेक्षा बेटर आहे. हे घातलं तर किती बरं वाटतं डोळ्यांना. हो. तुला घालायचंय का? आता हा ट्रक बघा, त्याच्यावरती जो वरचं सामान ना किती ओव्हरलोडेड आहे, केवढं ओव्हरलोडेड आहे. हलतंय अक्षरशः. म्हणजे जर समजा जर तो ट्रक लेफ्ट राईट हलला तर पडेल ना सगळं सामान. आपल्याकडे लिमिट आहेच नाही काय. हॅलो हाय फ्रेंड्स, पहिला टनल आला, अंबरजे बोगदा आला. टनल नंबर 2 सर लांबे बोगदा आला. टनल आला. आणि सानिध्य आमचं सुद्धा खाण्याच्या मार्गावर. आणि हे बघा अशी चुकी करू नका. असे 1000 लाईट्स लावायची नाही. गाडीवाल्यांनी लावली 1000 लाईट्स. आता तुम्हाला टर्न घ्यायचा असेल तर कसं काय कळणार, पाहिजे तर हेडलाईट लावा पण 1000 लाईट्स लावू नका. टनल नंबर 3 आहे हा. ओके. आणि आपण आपण हे चालूच ठेवलेली
लाईट हा एवढा वेळ मग अशी की चालू हा एवढा वेळ आपली उन्हात पण लाईट चालूच होती. मला वाटलं बंद केली असेल कळून नाही light चालू आहे. नाही माझा चष्मा आहे ना असा लागलेला म्हणून कळून नाही आले. काला चष्मा जगता ठीक आहे एनिवे. सो हा आहे टनल नंबर 3 मधून आपण एक्झिट मारतोय आता. ओके मित्रांनो टनल नंबर 4 वशाळा बोगदा. मशाल वशाळा बोगद्याचं नावच आहे वशाळा आणि दिवसा पण लाईट लावले टनल मध्ये. चांगलं आहे चांगली गोष्ट आहे त्याच्यामुळे. हा जरा साधा आहे त्यामुळे त्याच्यामध्ये छान अशी- आता येईल पुढचा मोठा वाला येईल मग. त्याच्यामध्ये याच्यात मस्त आहे ना ते असं शिकलं. हा मोठा बोगदा आहे बघा ना आणि हाच बोगदा पोखरून आपला टनल आहे मोठावाला. महाराष्ट्रातला मोठा टनल सध्या तरी. बोगदा पोखरून टनल आहे. हा बोगदा डोंगर पोखरून टनल का बोगदा काढलाय. जीभ घसरली सुपारी खाल्लेली ना त्याच्याने. मस्त आहे पण पावसाळ्यात पण येऊन गेलो ना समृद्धी. हो आपण ऍक्च्युली आपली नेक्सॉन गाडी आल्यावरती खूप वेळा ह्या मार्गे आलोय. अरे वा इगतपुरी टनल सुरू झालं हा बघा हा झाला आपला बोगदा टनल नंबर 5. सो अशा पद्धतीने आपण टनल बोगदा पार केलेला आहे. आणि आता आपल्याला इकडून घ्यायची आहे एक्झिट आपल्या पहिल्या डेस्टिनेशन साठी. आणि ते आहे म्यानमार गेट. म्यानमारला जाणार आहे गाडी घेऊन. म्यानमारला नाही जाणार आयडियली. सॉरी माझी कंबर दुखून आली ना म्हणून थोड्या वेळ. हा बाबी अरे इथं तर लाईनच लागल्यात याच्यासाठी एक्झिट साठी. लाईन 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 कुठून जाईल लाईन आपली. इथून हल्ली काहीतरी असं वाटतंय. हा इथून हल्ली. चला इथे घेऊया गाडी. ओके तुला शंकरपाळी आवडते ना रे आईने बनवून करतो. आपण आलोय आता एक्झिटला. ओके हा? आपण आता म्यानमार गेटला जाऊ. म्यानमार गेट बघून तिकडे बघून पुन्हा समृद्धीवरती येऊया आणि मग सिन्नरला जाऊया. असा प्लॅन आहे. मग सिन्नरला पुन्हा जाऊ. डब्बा ट्रॅफिक नाही बोलू शकत ॲक्च्युली. इथं टोलच्या इकडे ना खूप जणांचे ब्लॅक लिस्टेड आहेत असं येतं त्याच्यामुळे ते खूप वेळ घेतात. ते बघा रांगाच रांग लावले. म्हणजे जिथे 1 मिनिटाचं काम आहे तिथे 10 मिनिटं लावतात. एवढा फरक एवढा असं सारखं फरक. ते पण ऑटोमॅटिक असून हो काय फायदा मग असं याचा पण. आता इकडं पैशाने पेड केलं. आता आपला नंबर येईल. ते सांगतो ना ते रीड होत नाहीये वाटतं यांचे फास्टॅग. नंबर येईल. आता बघूया आपल्याला काय झालं. आपला तर झाला ग्रीन लवकर. चल इथंच घेतो लावतो. आज आपला किती वेळ म्यानमारला 5 मिनिटावरती बघा ना काय मेसेज लिहिले. लोक का जळतात याचा विचार नाही करत मी. ते अजून कसे जळतील याचा विचार करतो. पॉज करून एकदम भारी भारी विचार लिहिलेले आहेत गाडीवरती. आणि खरोखर ना लोक का जळतील याचा कशाला आपण विचार करायचा. उलट ते आणखीन का जळतील याच्यासाठी प्रयत्न करायचे. म्हणजे प्रगती करत राहा असं. तो यांचं फोटो सेशन सुरू झालं आणि मी आलो होतो अगोदर इकडे. आता यांना पुन्हा घेऊन आलोय धम्मगिरीला. म्यानमार गेट हा बघा हा म्यानमार गेट आहे वगैरे मस्त. इथून एवढाच आहे. आणि ह्या लेफ्ट साईडला गेलो ना इथे लेफ्टला गेल्यावरती गार्डन आहे. त्याच्या पुढे विपश्यना केंद्र आहे. म्हणून हे बघा ते नो एंट्री लिहिलं ना तर विपश्यना ज्यासाठी जेव्हा जाणार ना त्यावेळी त्याच्याच पुढे जाणार पण त्याच्या अलीकडे नाही. ओके तर इथे येतच राहतात. शांत वातावरण आहे. येतच असतात लोक. आणि गौतम बुद्धांच्या भरपूर जीवनगाथा पण आहे इथे. इथे रेकॉर्डलेली. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे तिथे. इथे विजिटर हॉल आहे ना तिथे नाही अलाउड. ओके चला
हे इकडे बघा अशोक स्तंभ आणि मागे ना इकडे याचंच रिपेअरिंग चालू होतं तेव्हा मी हे चालू केलेलं असं. हो. आणि इकडे अलाउड नाही आहे, याच्या पुढे आतमध्ये अलाउड नाही आहे. नंतर मग आपण जाऊया. हे बघा मस्त आहे ना, अशोक चक्र आहे आणि अशोक स्तंभ आहे. ओके. हे पिंपळाचं पान आहे, हे बघा, सॉरी पिंपळाचं झाड आहे आणि याच्यावरती हे काय गवत आलेलं आहे. बगीचा वगैरे इथे ठेवलेला आहे मस्त. विपश्यनासाठी ऑनलाईनच आहे रजिस्ट्रेशन, तर मग ते केले ना तर त्याच्यानंतर मग फुल ॲक्सेस आहे, तेव्हा जाऊ शकतो. पण ते कडक पाळावं लागतं विपश्यनासाठी आल्यावरती. मस्त वाटतं ना गार्डनचा नजारा. ऊन आहे पण ह्या दिवसात प्रवास करताना डिसेंबर महिन्यात जरा बरं वाटतं, थंडगार असते उन्हात पण. विपश्यना करणार आहे काय सायली, कधीचा आपण हे करायचं असं ठरवायचं विपश्यना कधी करायची? काय म्हणतात ते, आपण नवीन वर्षाला काय करतो, आपण एक प्रण घेतो असं काहीतरी ठरवतो की असं काहीतरी करूया. प्रणपैकीतला एक प्रण हा आहे की आम्ही तिथे सुद्धा विपश्यना केंद्रामध्ये येणार आहोत. थोडा सानू मोठा झाला की आमच्या शिवाय राहू शकला की. हो. काळी काळी जांभळ्या कलर मध्ये ही माहिती नाही तुम्हाला याच्यात दिसते का, पण जांभळा कलर दिसते हा तुळशीचा. मला वेगळे दिसले म्हणून दाखवली तुम्हाला. हॅलो हाय फ्रेंड्स, चला आता इकडून निघतोय. म्यानमार गेट म्हणजे जे काय बोलतो विपश्यना केंद्र आहे तिथून. ओके. हे बघा, आणि आता इकडून आपल्या नेक्स्ट याला जाऊया जेवायला. ओके चला जेवायला निघूया. हा सो पुन्हा आपण आहे ना समृद्धीवरती चाललोय. ॲक्च्युली टोल फ्री असल्यामुळे आपण मल्टिपल अटेम्प्ट करतोय, ये जा करतोय टोलने. मला काय बोलली होती ही, झोपणार नाही, आणि हे बघा आजच्या जागी. आता तर मी असं सांगणार ही झोपली होती. उठली पण 2 तास. मला बोलली की तू झोपणार नाही पण डुलकी मारायला सुरुवात केली. ठीक आहे, उठली आहे ती लवकर. हे बघा मित्रांनो, फास्ट गाडी चालवण्याचा असा परिणाम असतो. आत्ता जस्ट झालेलं आहे वाटतं. ट्रक आहे ना डायरेक्ट, हे बघा इकडे स्लिप आहे, टायरचे मार्क दिसतात इथे. हे बघा, हे बघा इकडे जस्ट झालं. हे बापरे, ट्रक डायरेक्ट रेल हे करून गेला तिकडे एकदम. स्पीड कंट्रोल झाला नसेल कारण रोडवरती ना टायर असे घसरण्याचे मार्क दिसत होते. स्पीड लोडेड असतात ना गाड्या त्यांच्या, मारले असणार. हा, आणि अपघात झाला तसा जस्ट आत्ताच झालेला आहे वाटतं तो. कुठे आलो असेल आपण खायला? मटन जय मल्हार. हे बघा फेमस आहे हे ह्या भागामध्ये. सो जय मल्हार मध्ये मटन थाळी फेमस आहे. चल ती ट्राय करूया, आतमध्ये जाऊन बघूया. हॅलो, साने तो झोपेतनं उठला. सो आम्ही ना जय मल्हारमध्ये आलो आहे. ओके, ही त्यांची ना शाखा नंबर 2 आहे, हायवे टच आहे. ओके, आणि पहिली शाखा आहे ना ती प्रॉपर सिन्नरमध्ये गावठाणात. ओके, आता यांची स्पेशालिटी काय आहे? ओके, तर यांची स्पेशालिटी आहे थाळी. तर हे बघा, थाळीमध्ये ना जय मल्हार स्पेशलमध्ये 700 रुपयाची थाळी. त्याच्यामध्ये रस्सा मटण येतो, सुक्का मटण येतो, मटण किमा येतो, एक सूप वाटी, बॉईल अंड्यात एक, राईस, चपाती किंवा 2 भाकरी, पापड, रस्सा वाटी आणि सुकट चटणी पण देतात. म्हणजे थोडा वियर्ड कॉम्बिनेशन आहे. तर माहिती नाही का,
पण सुकट चटणी देतात इकडे मटन स्पेशलमध्ये हे. म्हणजे तुम्ही हे घेऊ शकता आणि समजा आता तुम्हाला आहे ना वेगळंच काहीतरी खायचं आहे, म्हणजे मटन सूपच पाहिजे, तर मग मटन सूप तुम्ही 30 रुपयाचं ऑर्डर करू शकता. उकडं मटन हवं आहे तर 180ला, मटन किमा पाहिजे तर 200 रुपयाचा, असं करू शकता. आता पहिलं तर खाईल, कारण माझ्यासोबत खाणारी व्यक्ती आहे, ते काय मटन खाणारं नाही आहे एवढं, हो हो मटन कमी खाते, म्हणजे नॉनव्हेज कमी खाते ती, त्याच्यामुळे मला केवढं जाईल ते बघतो. आणि राहायला सांगितलं तर तो आपला आपण त्याला रस्सा किंवा सूप मटणाचं या सगळ्या गोष्टी आपण हे करू शकतो. आणि त्याच्यासाठी आता रोस्टेडवाला पापड मागवला आहे. त्याचं नाही स्पेशल हा पापड हा नागली बोलतात, म्हणजे नाचणीचा असतो, नागलीचा पापड, नागली पापड. नागलीवाला. सांगितलं आता हा खाऊन बघू. त्याचं नाचणीवालाच आहे, नागली नाव देतात नाचणीचं. आहे ओके. तर खास याच्यासाठी चालू, कारण यांची जी पहिली ब्रँच आहे ना ती आतमध्ये आहे, ही हायवे टच आहे म्हणून ही वालीच ब्रँच घेतली, बोललो इथेच खाऊया. चला आपली थाळी आली. हे बघा, 2 भाकरी, तो हाऊसफुल आहे की हा रस्सा, हा मटन रस्सा, हे मटन सुक्का, ओके, हा एक्स्ट्रा रस्सा आहे, सुकट दिले, भात, अंड आणि आहे ना तुम्ही थाळी आहे ना शेअर करू शकता, त्याच्यामुळे काय टेन्शन नाही. ओके चला आता पहिले आहे ना ते जाऊ दे, आता तू काय खाणार आहेस ते सांग मला. आहे बघ, तुला भाकरी पाहिजे ना? भाकर पप्पांनी भाकरी मागवली. गरमागरम मी आत्ताच काढलेली आहे भाकर, आणि भाकर पण बघ ना किती मस्त एकदम अशी. हे भाकर पाहिजे तर मागव आणखी बाई, इथं संपूया. एक भाकर लागेल. हां घे घे ना तसं. सो सगळ्यात पहिली भाकरच घेतली आणि सुक्काचं मटण आहे ना ते ट्राय करूया. अंडा आहे, अरे वा, सुक्या मटणामध्ये ना कलेजी आहे. मला हे हा खरंच छान आहे हा. हा ते सुक्या मटणाची टेस्ट, वाव मस्त आहे बघ. सांगू पप्पा बघ किती छान छान खातात. तुला भरू मी नको मला नको. असं का? मस्त मसाला आहे. वास तर छान येतोय. हा त्यांचा फेमस आहे ना करी, आणि आपली करी असते ना, ही पण छान आहे. नको मग एक खा, चल एक खा ना बाबू. बाबू आपल्याकडे सुक्का जेवण मटण आवडलं मला. आणि भाकरी पण आहे ना एकदम अशी सॉफ्ट आहे, मस्त एकदम अशी भाकरी आहे. आता मी ट्राय करतो रस्सा. हा बघा, हा रस्सा घेतला. रस्सा पण छान आहे. मला नको. नको खाऊ ना मग. आणि मटणाची क्वांटिटी पण व्यवस्थित आहे, म्हणजे असं पण नाही की कमी आहे. चपाती, रोटी देणार, रोटी खाणार, चपाती अंडा पडेल हा, चालेल. पडेल ते नीट बसून खा. चालेल. हा तंदुरी रोटी द्या. 2 दे. तू पण खाशील ना? हे भाकरच खाय. हां आता घेतले सुकट आणि ॲक्च्युली भाकरी छानच लागते. थोडं कमी देख. मुंबईमध्ये मस्त एकदम कॉम्बिनेशन असतं, ते छान लागतं. आणि यांचा राईस हा इंद्रायणी राईसच देतात. राईस आहे ना हा इंद्रायणी राईसच आहे. हे घे, या माझ्यासोबत खा. अक्षय सिन्नरला राहतो, त्याची मजा आहे. जवळच आहे इकडून त्याला. तुला माहिती आहे का इकडचं? हो सिनेमॅटिक. जे आपल्याला विचारायला आलेलं आहे. छान आहे ॲक्च्युली जेवण. मी यांना आत्ताच आहे ना फीडबॅक दिला, मस्त आहे. जे जसं दुसऱ्याने सांगितलं ना तसंच रिव्ह्यू पण बोलला तर बोलू शकतो. छान आहे. जय वल्लार. तर तुम्ही पण या, रिजनेबल आहे. थाळी है ना हां 450च्या ह्याच्याने मस्त आहे. हां नितीन सालवेड आलं.
क्या बोलिए सर आता माझे सबस्क्रायबर वाढेल बघा 20 सब्सक्राइबर हो जाएगा सर ठीक है हां थँक्यू. सर माझे 20 सबस्क्रायबर वाढेल आता 6,000 होतील आजच. अभी 6,000 हो जाएगा हमारा. किती प्रिव्हिलेज भेटतं ना यूट्यूबर असेल तर. येतात समोरून त्याने स्वतःहून विचारायला आले तो व्हिडिओ बनवतोय ना की कसं आहे काय. आणि मी सांगितलं ना भाडुपावाले पण रिसेंटलीच येऊन गेलेले तर त्याच्यामुळे त्यांना पण माहिती. आणि ॲक्च्युली आम्ही दोघंही सेम आहे डोंबिवलीचेच आहे. मी पण डोंबिवलीचाच आहे मॉस्किटो गेला. तो पण डोंबिवलीचाच आहे. मॉस्किटो गेला बाहेर आला. तू काय बोलत होती. म्हटलं आम्ही लास्ट टाईमच ट्राय करत होतो यायचं इथे पण आम्हाला मिळालं नाही ते ह्यावेळेस आम्ही ते try हां विचार कर 1 तासाची ट्रॅव्हल करून इथपर्यंत आलो आहे इगतपुरीवरून. मध्ये कोणत्या हॉटेलमध्ये जेवलो नाही. चल. हे बघा दाखवायला नाही पाहिजे पण हे बघा किती फ्लेशी आहे मटण एकदम सॉफ्ट आहे सॉफ्ट. म्हणजे आता सायली जस्ट बोलली नागपूरच्या सावजी मटणासोबत कम्पेअर केलं तर सावजीमध्ये जे होतं ना ते खूप असं हार्ड होतं. मग ते खातच येत नव्हतं रब्बरसारखं होतं एकदम. म्हणजे मसाला वगैरे तो असेल पण मटणाची जी क्वालिटी होती ती खूप हे हार्ड होती तिकडे. इकडे ना म्हणजे नाशिकमध्ये मटण खायला काय बोलतात कोल्हापूर सातारा इकडे जा. तर नाशिकच्या साईडला आला तर सिन्नरमध्ये पण या इथे पण खाऊ शकतो मटण. काय खाणे गेले आव. हे बघा कॉम्प्लिमेंटरी टेस्टसाठी आहे ना खिमा आणि सुकट भेटली होती आम्हाला. सुकट पण छान आहे. आता खिमा पण आहे ना ट्राय करेल. आणि खिमा ट्राय करायचा असेल ना तर सर्वात बेस्ट आहे भाकर नका करू तंदुरी रोटीसोबत ट्राय करा. आता मी तो ट्राय करेल. खाता ना. और कुछ बोल सर अभी फिलहाल तो यही अच्छा है. टेस्ट अच्छा है बट ए मम्मा. ट्राय कर खरंच छान आहे. मतलब कौन सा मसाला है मम्मा. सर ये मसालों का स्पेशलिटी है आपका. जो सेट लेग है ना वो लोग खुद बनाते हैं अपने हाँ, हाँ. अपने डिजाइन से हाँ? सेट घर से अपने मतलब इतना ये भी नहीं है स्पाइसी नहीं है बराबर है मीडियम है सर मीडियम टेबल में है. ना एक ही स्पाइसी जाता है हाँ. जो भी टेबल है एक ही स्पाइसी जाएगा टेबल में टेबल सही है सही है. कीमा बहुत अच्छा है. मैं एक्चुअली वो ट्राई करने ही वाला था बट आपने कॉम्प्लीमेंट्री दे दिया मुझे. ठीक है सर थैंक यू थँक्यू सो मच. फ्राई करतो. इतनी अच्छी डिश खिलाने के लिए. मम्मा हा फ्राई मला. त्याने कॉम्प्लिमेंटरी दिली म्हणून बोलत नाही पण खरंच खिमा खूप छान आहे. म्हणजे खिमा आहे ना मी फर्स्ट टाईम असं आहे ना एकदम सॉफ्ट आहे तिखट पण नाही आणि हे हिला तर आवडत नाही मला आवडत नाही. असं मटणातला प्रकार म्हणजे नॉनव्हेजमधला पण ती स्वतः खाते आज. पण किमा. त्याने एकदम भारी बनवलं आहे अजिबात असं वसाट वास येत नाही. नाही. पण भारी आहे. मेन म्हणजे मसाले आणि मटण ह्या 2 गोष्टींमुळे ना एकदम उमदा करून टाकलं चालू आहे करतो? जेवण. एकदम म्हणजे एकदम भारी. वा वा. आता एकत्र घरवालेच असते ना खुश. नेक्स्ट नखरे वाढले. पोट भरून मटण खाल्लं मन भरून. पोट भरून मन भरलं आणि मन भरलं बघा काय उरलं नाही. माझा रस्सा नेहमी उरतो कारण मी काय रस्सा पिणारा व्यक्ती नाही आहे. त्याला सांगू पोलिसांना बोलव. पण सुकंवालं असं ना ते मस्त खायला आवडतं. आणि मस्त एकदम जेवण झालं आता तिकडे. सो आमचा बिल आला 530 रुपये कारण 2 प्लेट राईस आणि आम्ही पापड बिस्लरी पण घेतलं होतं. ओके आणि बिल ठीक आहे 530 रुपये दोघांचा म्हणजे नथिंग आहे. बघा विचार करा. हां म्हणजे सानिध्य पण पकडला तिघांचा नथिंग आहे 530 रुपये. आणि त्याच्यात मस्त एकदम क्वालिटी जेवण मटण ते पण आणि मटणाची क्वांटिटी खूप होती. ओके आणि हे बघा हा गूळ आहे ना गुळासोबत बडीशोप मला तर आवडलं हे गुळासोबत सोप. मित्रांनो हे बघा आपल्याला आजी भेटले. हेच मसाले बनवतात जे मसाल्यांची टेस्ट आहे ना ते यांच्या आजची आहे आणि खूप छान आहे. मी ना अशा पद्धतीचं खाल्लं नाही. सातारा कोल्हापूर साईडला असतं पण आपल्या नाशिक सिन्नर साईडला कारण माझा आजोळ आहे हे आपलं नांदूर हां आजोळ आहे पण या साईडला आलो कधी भेटलं नव्हतं खायला पण आता माहिती होतं. हा पण मसाल्यांमध्ये जादू आहे सर्व. भारी मसाला बनवतो. हो आणि बघा तुम्ही लकीली भेटला आम्हाला. तुमचं नाव काय. रुक्मिणी आखाडे. रुक्मिणी आखाडे. ओके
चला तर आपल्याला मस्त. ऍक्च्युअल शेफ भेटलेले आहेत. हा म्हणजे जादूगार हे खरं म्हटलं तर ह्या सगळ्या पूर्ण वैभवाचे. थँक्यू. बघा आपल्याला वाटतं असं इझी आहे पण तेवढं इझी नाही आहे. माणसांची पण कमतरता आहे त्यांच्याकडे, मॅन पॉवर नाही आहे. मॅनपॉवर पाहिजे स्पेशली लेडीज. जर असेल तुम्हाला जवळचे असेल तर आजींकडे या हो लेडीज त्यांना माणसांची गरज आहे. नक्की या आणि भेटा त्यांना इथे. ओके थँक्यू. हॅलो हाय फ्रेंड्स. हे बघा गोंडेश्वर मंदिर आहे महादेवाचं. हे बघा खूप जुनं आहे. ओके सो हा मंदिराचा इतिहास असा आहे. सो हे जे मंदिर आहे ना हे आपला जो मुंबई म्हणजे सिन्नर नाशिक हायवे जो आहे त्याच्यापासून अवघ्या 5 ते 6 किलोमीटर अंतरावरती आहे. ओके हे बघा. आणि हे जे मंदिर आहे ना हे यादव काळातलं आहे. 1100 ते 1300च्या शतकातलं, म्हणजे आजपासून 1000 वर्षापेक्षा जास्त बांधलेलं आहे. मंदिराच्या स्थापनेत हेमाडपंथी शैलीचा उत्कृष्ट वापर केलेला आहे. पण मंदिर बघा ना काय सुंदर दिसतं एकदम. आणि भगवान शिव आहेत म्हणजे त्यांचं लिंग आहे ते वगैरे ना तिथे ते आहे इकडे. हे बघा आणि इथे माहिती पण दिलेली आहे मंदिराची. आता इकडून आहे ना मंदिराचा पूर्ण बघा पूर्ण आहे ना असा भाग दिसेल त्याला, म्हणजे पूर्ण इथपासून तिथपर्यंत सर्व एकदम व्ह्यू दिसतो. आणि हे मंदिर आहे ना पूर्ण काळ्या दगडामध्ये ना रेखाटलेलं आहे. म्हणजे पूर्ण एकदम काळ्या दगडांचं रेखाटलेलं आहे. त्यामुळे खूप सुंदर वाटतं. विचार करा 1100 ते 1200 सेंचुरीमधलं आहे हे मंदिर. एवढं सुंदर आहे. माझा आजोळ आहे ह्या साईडला नांदूर साईडला आणि मला स्वतःलाच माहिती नव्हतं की इथे असं मंदिर आहे. इवन मामाचा मुलगा आहे त्याची सासूरवाडी पण हेच आहे सिन्नर. ओके त्याच्याकडून कधी ऐकलं नव्हतं पण माहिती पडलं आता. चला आता मंदिराचं दर्शन झालं आणि आता इकडून निघूया सानिध्यासाठी. सानिध्य बघायला ट्रॅम्पोलिन साठी आता नाशिकला जाऊया. ओके सायली म्हणता म्हणता दिवस संपतच आला ना आपला. ओके अजून जायचंय अजून आहे. आता आपण पुढे आता आपण नाशिकला जाऊया पण त्याच्या अगोदर आपल्याला शोधावं लागणार चार्जर. ठीक आहे 60ची रेंज आहे पण आपण पुढे जाऊ शकतो. लेवल 1 आहे ना आरामात आहे. इथपर्यंत आलो त्याच्या पुढे पण आपण जाऊ. हॅलो हे बघा प्लेनिश कंपनीचा चार्जर आहे. 19 रुपये पर किलोवॅट. ओके आणि याच्यामध्ये माझे ऑलरेडी पैसे होते तर कुपन कोड असतो तो स्कॅन करा. वेब ॲपवरती चालतो. काही ॲप्लिकेशन डाउनलोड करायची गरज नाही लागत. सो आता आपली 18% वरती आलेलो आणि 20% झाले. आता याच्यावरती क्लिक करेल ना तर आता सध्या पॉवर आहे ना 30 किलोवॅटचा भेटतो आहे बघा. ओके सो 60 किलोवॅटचे म्हणजे आता हा 2 गाड्या लागल्यात ना. एक गाडी इकडे पण चालू आहे विंडसर लागले तो दोघांचा मिळून आहे ना आता तो 30 किलोवॅट डिस्ट्रीब्यूट झाला पॉवर. ओके सो गो टू ग्रीन स्क्रीन. ठीक आहे तरी पण फास्ट आहे. हां आणि मेन म्हणजे ना फर्स्ट अटेम्प्टमध्येच झाला चार्ज त्याच्यामुळे काही झंझटगिरीच नाही आली. ओके हे बघा आत्ता आहे ना 59.09 किलोवॅट दिसतो इथे. हा बघा ह्या स्पीडने आता चार्ज होते कारण ती गाडी गेली आता फास्ट होते. मग 30 किलोवॅटने होत होती आत्ता पडापड होते. आत्ता आपली 33% झाले. सर पूर्ण नाही करणार थोडीच करणार कारण आपल्याला तिथे हॉटेलवरती करू चार्जिंग. ओके सर नाशिकला आपल्याला पुढे भेटेल चार्जर. हॅलो फ्रेंड्स सो चार्जिंग केली इकडे 18% वरती आलेलो आणि आता 44% आहे बॅटरी. सो तेवढी केली. मला वाटतं 15-20 मिनटं गेले असेल इकडे आमचे. हां 6:26 झाले ना आता आणि थोडा वेळ ते हे शोधण्यातच गेला. ओके चला आता निघूया इकडून. हॅलो आम्ही नाशिकमध्ये आलो आहे पण सगळ्या गाड्या इकडून तिकडे तिकडून इकडे अशाच जातात आहेत गाड्या.
आणि इकडे बघा ना, सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांचा केवढा मोठा आहे. समता दिन. तुम्हाला दिसत असेल की नसेल काय माहिती. वाव, खूप छान आहे. Exit the roundabout onto Old Agra Road. स्मारकच किती मस्त वाटलं. In 200 meters, slight left onto Ahilyadevi Holkar Road. मुंबई नाका पोलीस ठाणे. हे काय? मुंबई नाका पोलीस ठाणे. ट्रॅम्पोलाईन. ओके, सो वंडरलँड झोन ट्रॅम्पोलाईनला आहे बघा ना, किड्ससाठी आहे खेळायला. आता सॉफ्टवालं कुठे ते मला बघायला पाहिजे. ते बघा, हे सॉफ्टवालं आहे आणि अडल्टसाठी हे वाटतं. तेव्हा हे अडल्टसाठी हे आहे का? सो सानिध्यासाठी ना एक छोटासा घेतला, कारण आम्हाला काय करायचं नाही, पण म्हणजे ॲक्टिव्हिटी खूप आहे तिकडे असं करण्यासारख्या इकडून इकडे. तर त्यांचे ना वेगवेगळे प्लान आहेत असे. हे बघा, ट्रॅम्पोलिन पार्क, जम्पिंग 60 मिनिटाचे वीकडे आणि विकेंडसाठी, आणि सॉफ्ट प्ले लहान मुलांसाठी आहे 399, 349 वीकडे आणि 50 रुपये जास्त आहे. आणि फॅमिलीचं तिकडे आहे ना, हे बघा फॅमिलीचा इकडे आहे. हो, 1397, 1597 आणि 1997. 2 अडल्ट 2 किड. जरा मोठा झाला ना सानिध्याला, मग तेव्हा हे करतायत. आता त्याला काहीच नाही खेळत आहे. सो आहे चांगलं लहान मुलांसाठी. सो सानिध्याला इकडे ते वरती बॉल्स आहेत, खेळतोय तो. म्हणजे हा एवढा एरिया हा लहान मुलांसाठी 5 वर्षापेक्षा छोटे आहेत ना त्यांच्यासाठी. म्हणजे असं ॲक्टिव्हिटी करू शकतो, इकडून असं वरती जाऊ शकतो आणि मग तसं स्लाईड करून येऊ शकतो. असं सानिध्य स्लाईड करून येतो. बनाना राईड. हा, ये. आणि मोठे लोक आहेत ना, हे काय मोठ्या लोकांसाठी हे असे ट्रॅम्पोलाईन ते करू शकतात मोठे लोक. आता आम्हाला काय करायचं नाही, कारण उद्याचा पण दिवस आहे, जरा फिरायचंय, बघायचंय. हा, इकडे नको, इकडून नाही कसं लाईट करू. चल इकडून ये, इकडून ये इकडून ये. हा, कर इकडे, इथून कर, अप जा. हा, जा अप. हे बघ इकडे दीदी पण आहे. नाही, ही मोठी स्लाईड नाही, इथून नको, इथून जा ना, इकडून जा ना. हे बघ दीदी पण हेल्प करेल. इकडून नाही, इकडून नाही स्लाईड. हा, बापरे, एक बुलबुल आहे. अरे बापरे, माझ्या हाताला खतरनाक होते. त्यासोबत एक जण जाईल बोललो. आता सानिध्य या स्लाइड मधून झाला. तू तिकडून कर रेकॉर्ड. अच्छा, हा या सॉक्समुळे बरं आहे. ॲक्च्युली खरंच असे स्टिकी सॉक्स पाहिजे. हा, इथून असा बॉल. अरे आला बाबा. हा, वरती चाललाय, वरती चाललाय बॉल. अच्छा, वरती जाईल आणि मग तिकडून पुन्हा येणार खाली. या ते बघ, ते दीदी पण तुला कुठे नेते. या, घेऊन जाते. येस, आणि ते इकडे या. ते बघ दीदी बघ तुला बघ कुठे नेते. दीदी पण येणार ब्लॉग मध्ये आता. जा दीदी सोबत जा आणि तिकडून असा मस्त येशील खाली. तिकडूनच जायचं. हा, आता आहे ना सानिध्याला इकडून घेऊन आहे ना, हे ह्याच्यातनं आणायचं, ह्याच्यातनं हे असं. तर बघायचं इकडून कसं वाटतं. हा, व सानिध्य आता इकडून, हा इकडे आता इकडून हळूहळू खाली येईल. हा, या खाली.
ये हा वाव ये खाली ये धप्पा. कसं वाटतंय? छान वाटत. 2 नाही इकडं हा तिथे जम्प करायचं पुन्हा. याच्यात बॉल टाक याच्यात. हा त्याला जा पुढे लगाव टाक. आता पुन्हा स्लाइड करायची. स्लाइड करून आला. जम्प. अरे हळू हळू मारतो जम्प. झाला आता तासभर त्याची मजा आहे. याला व्हाईट कलर व्हाईट कलर. अरे कुठे गेले? हा टाक टाक टाक. हा ब्लू ब्लू कुठे गेले? सानिध्य ये इकडे. हे पडेल बा. अरे 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 पडले 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 सगळे. जा. अरे फास्ट यायचं फास्ट असं ना. हॅलो आमचं सानिध्यने ना ट्रॅम्पोलाईन एन्जॉय केलं. ओके आणि हे बघा इकडे छान आहे एरिया असा आहे ना किड्ससाठी वगैरे मस्त आहे. हो व्यवस्थित आहे. चला म्हणजे मुंबईपेक्षा आपल्या थोडे कमी पैसे आजची आयटनरी आपली कंप्लीट. सानिध्यला आम्ही फर्स्ट टाइमच आणलं. हो मुंबईत कधीच नाही त्याला नेलं. आयटनरी पण कंप्लीट झाली आजची. येस. ओके चला आता जाऊया हॉटेलवरती चेक इन करूया आणि मग थोडंफार खाऊया. हॅलो हे बघा आरशाच्या समोर आहे. ओके सो हॉटेलमध्ये नाशिक जिंजरमध्ये चेक इन केलं आहे आणि हा आमचा रूम आहे. हा ओके हे वाला मस्त दिलेलं आहे सध्या है ना. लाईट असते याला मिररिंगला. वॉशरूम बाथरूम क्लीन आहे म्हणजे आत्ता तरी घाण नाही. आणि इकडे इथे किटली वगैरे सर्व 2 कॉम्प्लिमेंटरी आणि इथे रॅक वगैरे तिथं सामान ठेवू शकतो. आणि मी स्वेटर घातलं का आम्ही सगळ्यांनीच घातलं कारण थंडी आहे नाशिकला. थंड वाटतंय. आणि आमचा हा जो व्ह्यू आहे हा कोणत्या साईडचा आहे बघूया. एक मिनिट. हे बघा ह्या साईडचाच व्ह्यू आहे. इथे चार्जर आहे ह्या साईडला आणि आपली गाडी पण तिथे खालीच उभी आहे. ओके आत्ता दिसणार नाही आणि मी खोलणार पण नाही. मच्छर पण येऊ शकतात रेस न घ्यायला. पण ह्या साईडला आता गाडी लावले उभी केले. चार्जिंग एक गाडी चार्जिंगला तिथे होते आणि मग ती झाल्याच्या नंतर मग आपण आपले लावून ठेवूया. चला आजचा दिवस सानिध्य इथे संपला आपला. आज मज्जा मज्जा केली ना. त्याच्यात कॉफी आहे. कॉफी मिल्क पावडर आहे ती कॉफी आहे ना. आणि आज मजा मजा केली का. याच्यात काय काय आहे बघा. टी आहे कॉफी आहे आणि इथे मिल्क पावडर आहे. सगळे आयटम आहे. चला आजचा दिवस इकडे संपवतो आणि या ब्लॉगला पण इकडे सेंड करतो आणि उद्या आपण नवीन ब्लॉगमध्ये भेटूया. तोपर्यंत बाय बाय. गुड नाईट. स्वीट ड्रीम. आणि आमच्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा. आता सानिध्य बोलाय ना सबस्क्राईब करा चॅनलला. आणि तुमच्याकडे पण असं गोड गोड बाबू असेल तर त्याला पण फिरायला घेऊन जा. सो ही आहे लिफ्ट हॉटेल जिंजरची. ओके आणि स्मेल तर छान येतोय. आणि आता चालू आहे गाडीच्या इकडे चार्जिंगचं बघायला. म्हणजे आत्ता वाजलेत किती 11:30. आता झाली तर ठीक आहे. नाहीतर आणि हा रिसेप्शन एरिया
वगैरे. आणि हाच कॅफेटेरिया आहे सकाळी इकडे कॅफेटेरियाला. आता आपली गाडी इथे ठेवूया. ही आपली गाडी इकडे. सो यांच्याकडे एक 25 किलोवॅटचा चार्जर आहे आणि सीन असा आहे की थोडा स्लोच असतो 25 किलोवॅटचा चार्जर. पण जर समजा म्हणजे एक IBC आहे तिकडे आहे 4 जूनचा चार्जर, तो फास्ट आहे. पण आता एक गाडी ऑलरेडी आहे ना लागलेली आहे आणि त्यांची चार्जिंग 22 किलोवॅटनी चालू आहे. 64% झाले त्यांची अजून आत्ताशी चार्ज. ओके, सो भरपूर वेळ लागेल त्यांना. लेट्स सी, बघूया. हॅलो, हाय फ्रेंड्स. सो आपण आहे ना इथे लावले चार्जिंग. 7.4 किलोवॅटचा आहे चार्जर. ओके, हे बघा चार्ज होते गाडी आपली 7.4 किलोवॅटचा, ज्याच्यासाठी 5 तास दाखवतो आहे. पण आता मी रात्रभर लावेल आणि ठेवून देईल. ओके, मग आपले एक काय होईल माहिती आहे का, कंटिन्युअसली फास्ट चार्जिंग करत होतो ना तर एक स्लो चार्जर होईल, जी कंपनी पण रिकमेंड करते ना की जर स्टे करत असाल तर स्लो चार्जरवरती करा. सो आपली स्लो चार्जिंग होईल आणि बेटर होईल. एक बॅटरीसाठी पण एक बेटर ऑप्शन आहे. ओके, आणि सही आहे. 32% आता आहे करंटली. सो 109ची रेंज आहे आणि 4-5 तासात होऊन जाईल. 5 तासात होऊन जाईल. ओके, चला एंड करू इकडेच आपल्या ब्लॉगला. आणि आता इथं ठेवूया रात्रभर इकडे. इथं काय टेन्शन नाही.